नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. कोतवाल म्हणजेच नवीन त्यासाठी पद जे आहे, पदासाठी नवीन नाव आहे महसूल सेवक. या पदासाठी जवळ-जवळ 2,912 पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये महसूल सेवक म्हणजेच अर्थात कोतवाल पदासाठी 2,912 जागांसाठीचे रिक्त पदांसाठीची भरतीची जाहिरात ही लवकरच जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 31 नाही 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश हे राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. आणि विशेष म्हणजे भरती प्रक्रिया जिल्हानिहाय राबवली जाणार आहे. संपूर्ण भरती महाराष्ट्रात जिल्हानिहाय आणि गाव पातळीवर होणार असल्याचं सध्या सांगितलं जात आहे. जाहिरात सुद्धा लवकरच येणार आहे. तर तुमच्या गावामध्ये कोतवाल पदासाठीची जागा जर रिक्त असेल तर त्या पदासाठी स्थानिक उमेदवारांना संधी मिळू शकते. तर जाणून घेऊयात या भरतीसाठीची पात्रता काय असेल, शिक्षण किती आवश्यक असेल, वयाची अट काय आहे, परीक्षा होणार किंवा नाही आणि जिल्हानिहाय एकूण किती जागा आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल लोकल भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर अशाच ज्या शासकीय सरळ सेवा भरती आहेत याच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी लोकल भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात. सर्वप्रथम पदांची संख्या आपण जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये 2,912 इतके कोतवाल पदे हे रिक्त आहेत. कोतवाल अर्थात महसूल सेवक ही पदे रिक्त आहेत आणि ही पदे 31 मे 2026 पर्यंत रिक्त असल्याचं यामध्ये जे परिपत्रक जाहीर झालं होतं त्यानुसार रिक्त पदांचा आराखडा हा जाहीर करण्यात आला होता. आकडेवारी ही देण्यात आली होती. तर ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश हे देण्यात आले आहेत. याचा अर्थ याच महिन्यामध्ये 100% ही भरतीची जाहिरात येणार आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भरतीसाठी शिक्षण किती आवश्यक आहे. उमेदवार जे इच्छुक असतील खूप कमी वेळामध्ये ही सगळी भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर उपलब्ध माहितीनुसार उमेदवार हा किमान 4थी पास असणं आवश्यक आहे. म्हणजेच कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे. महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात पात्र असतील. वयोमर्यादेबद्दल सांगायचं झालं तर 18 ते 40 वर्ष इतकी यामध्ये वयाची पात्रता असणार आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं 4थी पास इतके शैक्षणिक पात्रता सांगितले, मात्र नवीन जी भरतीची जाहिरात येणार आहे यामध्ये 10वी किंवा 12वी अशी शैक्षणिक पात्रता वाढण्याची शक्यता आहे. तर याबाबत अधिकृत जेव्हा जाहिरात येईल तेव्हाच आपल्याला नक्की शैक्षणिक पात्रता किती आहे हे समजून येईल. सध्या तरी अगोदरची जी भरती प्रक्रिया या अगोदर झाल्या होत्या इतक्या जास्त मोठ्या प्रमाणावर झाली नव्हती. तर त्यावेळेला 4थी पास इतके शैक्षणिक पात्रता होती. पुढे पाहूयात. कोतवाल पदासाठी आपण जर पाहिलं आरक्षणानुसार वयामध्ये सवलत ही सुद्धा दिली जाते. तसेच इतर पात्रता आहे. कागदपत्रांच्या अटी हे काय असतील हे अधिकृत जाहिरात स्पष्ट झाल्यानंतरनं समजून येईल. आता कोतवाल पदावर निवड झाल्यानंतरनं उमेदवारांना पगार हा किती दिला जातो हे सुद्धा पाहूयात. महसूल सेवक या पदानुसार आत्ता सध्या कोतवाल पदासाठी दरमहा सुमारे 15,000 रुपये इतकं मानधन जे आहे वेतन हे दिलं जातं. तसेच कोतवालाची नियुक्ती साधारणपणे संबंधित गावाशी जोडलेली असते. म्हणजे ज्या गावासाठी तुम्ही म्हणजे रहिवाशी असेल त्यांना जास्त संधी कोतवाल महसूल सेवक पदासाठी मिळते. आता नक्की कोतवाल पदासाठीचं नेमकं काम जे आहे महसूल सेवकसाठीचं हे नेमकं काम काय असतं. तर कोतवाल म्हणजे कार्यालयात बसून काम करणारी व्यक्ती नाही आहे. यामध्ये फील्डवरचं काम आहे. गावातील प्रशासन आणि महसूल विभाग यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर मदत करणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणून कोतवाल महसूल सेवक काम करतो. उदाहरणार्थ पाहू शकता. गावामध्ये सरकारी सूचना किंवा दवंडी देणे असेल, सरकारी नोटिसा आणि कागदपत्रे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवणे असेल, तलाठी आणि महसूल विभागाच्या कामामध्ये मदत करणे, आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीची माहिती प्रशासनाला देणे, तसेच पीक पाहणी आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये सहकार्य करणे, अशा विविध कामे कोतवालांकडून म्हणजेच महसूल सेवकांकडून ही केली जातात. आणि या भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक रहिवाशांची अट.
पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आता समजा अ, असं समजू शकता सातारा जिल्ह्यासाठी तुम्हाला यामध्ये जाहिरात आली आहे आणि तुम्ही जर समजा रायगड जिल्ह्याचे रहिवासी असाल, तर तुम्ही सातारा जिल्ह्यासाठी अर्ज करू शकत नाही आणि केलात तरी तुम्ही अपात्र ठरू शकता. तर अशा मिळालेल्या माहितीनुसार कोतवाल पदासाठीची भरती ही गाव पातळीवर केली जाणार आहे. गाव पातळी, जिल्हानिहाय आता जे निर्देश दिलेले आहेत, परिपत्रक जे जाहीर झालंय, हे जिल्हाधिकारी यांना हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे. त्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार प्रत्येक तालुका पातळीवर, गाव पातळीवर ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. उदाहरणार्थ पाहू शकता एका गावाचे कोतवालमध्ये जे पद आहे, एका गावामध्ये समजा महसूल सेवक कोतवाल पदासाठीचं जर पद जर समजा रिक्त असेल, तर त्या पदासाठी त्याच गावातील पात्र रहिवाशांनी अर्ज करण्यासाठीची संधी मिळू शकते. दुसऱ्या गावातील उमेदवारांनी जरी अर्ज केला, तरी जे यामध्ये प्राधान्य जे आहे, त्या गावातील रहिवाशांना दिलं जाईल. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये स्पर्धा होण्याऐवजी संबंधित गावातील पात्र उमेदवारांमध्येच स्पर्धा होणार आहे. त्यामुळे ज्या गावामध्ये कमी उमेदवार अर्ज करतील, तिथे स्थानिक उमेदवारांसाठी स्पर्धा हे तुलनेनं कमी असू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कमी अर्ज म्हणजे निवड निश्चित असं नाही. अंतिम पात्रता, स्थानिक रहिवाशी पुरावा, निवड प्रक्रिया अधिकृत जाहिरातीमध्ये स्पष्ट केली जाईल. आता परीक्षा होणार का नाही हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता जेव्हा जाहिरात येईल तेव्हा याबाबत अजून जास्त माहिती या आपल्याकडे क्लिअर होईल. मात्र अनेक ठिकाणी वेगवेगळी माहिती ही सांगितली जाते. काही ठिकाणी असं बोलतात की कोतवाल पदासाठी परीक्षा नसल्याचं सांगितलं जातंय. मात्र मिळालेल्या माहितीनुसार लेखी परीक्षा होण्याची शक्यता हे सगळ्यात जास्त आहे. जर का जिल्हानिहाय भरती झाली प्रत्येक गावासाठी, तर भरती प्रक्रियेमध्ये यामध्ये परीक्षा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आणि जर तुम्ही संभाव्य पॅटर्न पाहिलात, तर 50 प्रश्नांसाठीची ही परीक्षा असू शकते. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 100 गुणांसाठीची हा पेपर असेल आणि काठिण्य पातळी जास्तीत जास्त 10वीच्या परीक्षेच्या दर्जाच्या समान हे असू शकते. मात्र तरीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा परीक्षा पॅटर्न जो आहे आत्ताच लगेच अंतिम समजू नका. यामध्ये जेव्हा जाहिरात येईल म्हणजे आता पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये किंवा 7 ते 8 दिवसामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि आल्यानंतर लगेच तुमच्यापर्यंत अधिकृत जाहिरातीचे सगळे अपडेट पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरनं प्रश्नसंख्या, गुण, अभ्यासक्रम, निगेटिव्ह मार्किंग आणि इतर सगळे नियम हे निश्चित होतील. संभाव्य अभ्यासक्रमाचे महाराष्ट्राचा इतिहास असेल म्हणजे तुम्ही पाहिलं तर संभाव्य अभ्यासक्रम कसा असेल, तर महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, आपल्या गावाची आणि जिल्ह्याची माहिती, तसेच महसूल विभागाच्या प्राथमिक कामकाजाचा समावेश यामध्ये असू शकतो. त्यामुळे फक्त सामान्य ज्ञानाचा अभ्यास करून चालणार नाहीये. विशेषतः आपल्या गावाची माहिती, आपल्या जिल्ह्याची माहिती देखील व्यवस्थित तयार ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही जर जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती पाहिलीत, 31 मे 2026 पर्यंतचा आकडा यामध्ये पुन्हा वाढ होऊ शकते. जोपर्यंत जाहिरात येईल तोपर्यंत वाढ होऊ शकते. तर छत्रपती संभाजीनगर 286 जिल्हानिहाय, जालना 47, परभणी 64, हिंगोली 45, नांदेड 78, बीडसाठी 71 आहेत, लातूर 62, धाराशिव 35, नागपूर 115. आता हे यामध्ये प्रशासकीय विभाग जे आहेत, प्रशासकीय विभागानुसार यामध्ये ह्या जागा दिलेल्या आहेत. वर्धा 46, भंडारा 58, गोंदिया 39, चंद्रपूर 76, गडचिरोली 70, अमरावती 84, अकोला 80, वाशिमसाठी 41, बुलढाणा 85, यवतमाळसाठी 108, सातारा 91, सांगली 64, सोलापूर 114, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 107, नाशिक जिल्हा 239, धुळे 47. सगळ्यात जास्त जागा पाहिल्या तर नंदुरबार तब्बल 454 जागा, खूप जास्त जागा नंदुरबारसाठी आहेत. या जिल्ह्याअंतर्गत तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे. जळगाव 86, अहिल्यानगर 101, मुंबई शहरसाठी जागा नाही आहेत. मुंबई उपनगर 13, ठाणे 108, पालघर 123, रायगडसाठी 119, रत्नागिरी 64 आणि सिंधुदुर्ग 42 अशी पदे
31 मे 2026च्या परिपत्रकानुसार उपलब्ध आहेत. यामध्ये पुन्हा अजून थोडी जागांची वाढ होऊन जाहिरात ही अंतिम जाहिरात जाहीर होऊ शकते. म्हणजेच काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध पदे आहेत. विशेषतः नंदुरबार पाहिलात, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यासारख्या जिल्ह्यांमध्ये तुलनेनं मोठ्या संख्येने पदे हे रिक्त आहेत. तर आता तुम्ही तयारी करत असाल तर अजून जाहिरात आलेली नाही आहे. परीक्षेचा पॅटर्नसुद्धा निश्चित नाही आहे. परीक्षेची जी यामध्ये पाहिलं आपण जी शैक्षणिक पात्रता आहे ही 10वी-12वी राहण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. या अगोदर 4थी पास होती ही वाढण्याची शक्यता आहे. तर उमेदवारांनी तयारी कशी करावी? तर सर्वात आधी तुमच्या गावामध्ये कोतवाल म्हणजेच ग्राम महसूल सेवक हे जे पद आहे हे रिक्त आहे का नाही हे लक्षात ठेवा. हे पाहणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे स्थानिक रहिवाशीचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्र हे तयार ठेवा. तिसरं म्हणजे मराठी व्याकरण, महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल यांचा अभ्यास करा. चौथं म्हणजे चालू घडामोडी, सामान्य ज्ञान याचा नियमित अभ्यास सुरू करा. आणि पाचवं म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा सराव करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावाची, तालुक्याची आणि जिल्ह्याची माहिती व्यवस्थित तयार ठेवा. कारण ही भरती गाव पातळीवर होत असेल तर स्थानिक माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. विद्यार्थी मित्रांनो, सध्या कोतवाल भरतीसाठी 2912 पदांसाठीची माहिती ही आलेली आहे. लवकरच याची जाहिरात उपलब्ध होईल. तर जाहिरातीबद्दलच्या सगळ्या ज्या अपडेट आहेत परीक्षेबाबतच्या त्या मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.